मायक्रोप्रोसेसरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर आणि ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 यासंबंधी माहिती घेणार आहोत. आपण कॉम्प्युटर पाहिलेला आहे. कॉम्प्युटर काय करतो तर इनपुट साधनाकडून माहिती घेतो, ती मेमरीमध्ये साठवतो, त्यावर कृती करतो आणि ते सगळं केलेलं उत्तर आउटपुट साधनाकडे पाठवतो. तर या पद्धतीनं जे कार्य होतं त्याला आपण कॉम्प्युटर असं म्हणतो. आवश्यक माहिती घेणे, ती साठवणे, योग्य त्यावेळी कृती करणे आणि पाहिजे त्यावेळी आउटपुटला पाठवणे, याला आपण कॉम्प्युटर असं म्हणतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती आहे मायक्रोप्रोसेसरची. या ठिकाणी जो ब्लॉक दाखवलेला आहे मायक्रोप्रोसेसर, हे पहा 3 लिंक आहेत. या ठिकाणी इनपुट घेतलेली आहे आणि हे इनपुट घेतलेली डायरेक्ट मेमरीमध्ये जात नाही, तर ते मायक्रोप्रोसेसर जेव्हा सांगेल तेव्हा मेमरीमध्ये जाते. काही वेळेला मेमरीमध्ये न जाता डायरेक्ट इथंच कृती होते आणि परत खाली पाठवून आउटपुटकडे पाठवली. म्हणजे मायक्रोप्रोसेसर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग कॉम्प्युटरमधला आहे. आता या ठिकाणी जे काही उपकरणं दाखवलेली आहेत ज्यामध्ये मायक्रोप्रोसेसर हा असतो की नसतो हे तुम्ही सांगायचं आहे. टी व्हीमध्ये मायक्रोप्रोसेसर, पूर्वीच्या टी व्हीमध्ये मायक्रोप्रोसेसर नव्हता, परंतु हल्लीच्या टी व्हीमध्ये, ज्याला स्मार्ट टी व्ही असं म्हणतात, त्यामध्ये मायक्रोप्रोसेसरची आवश्यकता आहे. फॅनमध्ये आहे का हो? तर फॅनमध्ये मायक्रोप्रोसेसरची आवश्यकता नाही आहे. ए सीमध्ये आहे, ट्यूबलाईटमध्ये नाही, कॉम्प्युटरमध्ये आहे, मोबाईलमध्ये आहे, रिमोट कंट्रोलमध्ये आहे, वॉशिंग मशीनमध्ये आहे, मायक्रोवेव्हमध्ये आहे. तर हे सगळे जे टिक मारलेले आहेत त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर हा असतोच. कारण काय, तर आपल्याला ठराविक कार्य ठराविक प्रोग्रॅमनुसार ठराविक सूचनेनुसार योग्य त्यावेळी करायचं असतं. आणि अशा ह्या प्रोग्रॅमला आपण काय म्हणतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शनचा संच असतो. हा या ठिकाणी हे 4 बीट आणि हे 4 बीट 8 बीट इन्स्ट्रक्शन दाखवलेली आहे, ही प्रोग्रॅम आहे. तर या प्रोग्रॅमनुसार हा मायक्रोप्रोसेसर काम करतो आणि आपल्याला आउटपुट देतो. तर आपल्याला या पुढच्या भागामध्ये या ब्लॉकची माहिती घ्यायची आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर मायक्रोप्रोसेसर पाहायचं आहे. मायक्रोप्रोसेसर काय आहे, तर अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे आणि काही रजिस्टर्स आहेत. यापासून तयार झालेला हा मायक्रोप्रोसेसर आहे. या मायक्रोप्रोसेसरचा अभ्यास आपल्याला या पुढच्या भागामध्ये पाहावयाचा आहे. हा पाहण्यापूर्वी, मायक्रोप्रोसेसर पाहण्यापूर्वी आपल्याला हे जे काय जोडलेल्या लिंक दिसत आहेत तुम्हाला, इनपुट ते मायक्रोप्रोसेसर, मायक्रोप्रोसेसर ते मेमरी किंवा इनपुट डिव्हाइस, तर ह्या लिंक काय आहेत, याला काय म्हणतो आपण, तर याला आपण म्हणतो बस. त्या बस काय प्रकारच्या आहेत, बस म्हणजे काय, तर सेट ऑफ वायरचा संच असतो. इथून सिग्नल इकडे जाऊ शकतात. आता हे बाय डायरेक्शनल बस आहे, ही युनि डायरेक्शनल म्हणजे इकडून माहिती वर जाते, वरून माहिती खाली येते, त्याला आपण बाय डायरेक्शनल असं म्हणतो. त्याच्यानंतर मायक्रोप्रोसेसरमधून मेमरीमध्ये माहिती जाते, मेमरीतून मायक्रोप्रोसेसरकडे येते, ती बाय डायरेक्शनल आहे. इनपुट साधनाकडून फक्त माहिती येते, इकडं काही जात नाही, म्हणून ही युनि डायरेक्शनल आहे. आउटपुट साधनामध्ये माहिती फक्त जाते, ती आहे युनि डायरेक्शनल. अशा याला आपण काय म्हणतो, बस असं म्हणतो. याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. हां, या बस ज्या आहेत, या बस आहेत 3 प्रकारच्या. बस म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला, सेट ऑफ लाईन्स किंवा वायर, ज्याला आपण काय म्हणतो, वायरचा संच. ही एक वायर, ही दुसरी वायर, ही तिसरी वायर, ही चौथी वायर, ह्या सगळ्या सेटचा डायग्राम दाखवताना या पद्धतीनं दाखवला जातो. तर ह्या बस 3 प्रकारच्या असतात. ज्याला पहिली बस ॲड्रेस बस या नावाने ओळखली जाते, जी ए या अक्षराने ओळखली जाते. ॲड्रेस बस, ॲड्रेस म्हणजे काय, तर पत्ता. तर आपल्याला माहिती आहे की आपला प्रोग्रॅम किंवा माहिती कुठं असते, मेमरीमध्ये असते. ह्या मेमरीमध्ये नक्की कुठं आहे माहिती, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, नक्की कोणत्या ॲड्रेसला आहे, हा ॲड्रेस हा साधारणतः 16 बीटचा असतो. तर या ॲड्रेसमध्ये तुमची माहिती कुठं आहे यासाठी जी बस वापरली जाते तिला ॲड्रेस बस. ही ॲड्रेस बस युनि डायरेक्शनल आहे, इकडून फक्त इकडं ॲड्रेस सांगण्यासाठी याचा उपयोग केला जातो, तो ॲड्रेस बस. दुसरी जी बस आहे ती आहे डाटा बस. डाटा बस म्हणजे काय, तर ह्या ॲड्रेस माहिती झाला, पण त्या ॲड्रेसवर काय डाटा आहे, समजा हा 2000 ॲड्रेस आपण दिला, त्या ॲड्रेसवर काय 35, तर हा डाटा आहे. हा डाटा इकडं घेऊन येण्यासाठी म्हणजे मायक्रोप्रोसेसरकडे घेऊन यावा लागतो जेव्हा कृती करायची आहे तेव्हा, किंवा हा स्टोअर करण्यासाठी, या दोन्ही कृतीसाठी इकडून इकडं पण येऊ शकतो, किंवा जेव्हा रीडची प्रोसेस होते किंवा राईटची प्रोसेस होते. राईट म्हणजे लिहिणे आणि रीड म्हणजे
वाचणे. यातला डाटा मायक्रोप्रोसेसरकडे घेताना आपण काय करतो, रीडची प्रोसेस करतो आणि मायक्रोप्रोसेसरमधून मेमरीकडे डाटा जेव्हा पाठवतो तेव्हा राईटची प्रोसेस करतो. तर अशा रीड आणि राईटच्या प्रोसेसच्या वेळी ही जी बस लागते ती बाय डायरेक्शनल लागते, म्हणजे डाटा इकडून इकडं पण जाणार आहे आणि इकडून इकडं पण जाणार आहे. आणि तिसरी जी बस आहे ती आहे कंट्रोल बस. या कृतीवर मायक्रोप्रोसेसरच्या कार्यावर जे नियंत्रण ठेवायचं ते सगळं या बसच्या माध्यमातून ठेवलं जातं. कोणती माहिती कधी पाठवायची, कोणती माहिती कधी घ्यायची, हे सगळं नियंत्रण करण्यासाठी जी बस वापरली जाते तिला कंट्रोल बस. अशा या 3 बस या मायक्रोप्रोसेसरच्या डायग्रॅममध्ये वापरल्या जाणार आहेत किंवा वापरलेल्या असतात. तर आपण आता मायक्रोप्रोसेसरला सुरुवात करणार आहोत. त्याची मूलभूत ठोकळ आकृती, बेसिक ब्लॉक डायग्रॅम. बेसिक ब्लॉक डायग्रॅम या ठिकाणी दाखवलेली आहे. मायक्रोप्रोसेसरमध्ये काय आहे, तर मेमरी आहे, कंट्रोल युनिट आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट आहे. तर याला आपण काय म्हणतो, मायक्रोप्रोसेसर असं म्हणतो. म्हणजेच काय, पहिला भाग ALU, अरिथमेटिक लॉजिक युनिट, जिथं कृती केली जाते, जिथं काय केलं जातं, कार्य केलं जातं, गणिती कार्य असेल, लॉजिकल कार्य असेल, हा अरिथमेटिक लॉजिक युनिट. दुसरा भाग आहे कंट्रोल युनिट, कधी कार्य कोणतं करायचं हे ह्याला सांगितलं पाहिजे, त्याशिवाय कार्य होणार नाही. आणि तिसरं कार्य आहे रजिस्टर, तिसरा भाग आहे रजिस्टर. रजिस्टर म्हणजे काय, स्टोरेज साधन आहे, मेमरी आहे, आपल्याला माहिती घ्यायची कुठून, द्यायची कुठं, ठेवायची कुठं, तर या सगळ्या गोष्टीसाठी रजिस्टर्सची आवश्यकता असते. तर त्यालाच आपण मेमरी असं म्हणतो. हे मायक्रोप्रोसेसरमध्ये इंटरनल मेमरी त्याची असतेच, कारण आपल्याला डाटा सगळं प्रोग्राम आपण जरी बाहेर ठेवलेला असेल तरी सगळाच्या सगळा डाटा एकाच वेळी लागत नाही. जो आवश्यक डाटा आहे, जो महत्त्वाचा डाटा आहे, सुरुवातीला लागणारा डाटा आहे, तो मेमरीमध्ये आणला जातो, तिथून योग्य त्या विभागाकडे पाठवला जातो. यासाठी काही रजिस्टर्स हे मायक्रोप्रोसेसरमध्ये असतात. ALU काय करतो, गणिती आणि लॉजिकल कार्य करतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ज्याला आपण गणितीय म्हणतो. लॉजिकल म्हणजे काय, अँड, ऑर, एक्स ऑर, नॉट इत्यादी, हे लॉजिकल कार्य झाले. 8085 याच्यासाठी वापरला जातोय, त्यामध्ये गणिती क्रिया आणि लॉजिकल क्रिया केल्या जातात. तर असं हे अरिथमेटिक लॉजिक युनिट. याच्यामध्ये इथे एक दाखवलेला विभाग आहे ज्याचं नाव आहे ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटर काय आहे, तर हा एक रजिस्टर आहे, 8 बिट रजिस्टर आहे. याला इनपुट आणि आउटपुट दाखवलंय पहा. तर या ठिकाणी काय केलं जातं, ह्या रजिस्टरमध्ये पहिलं इनपुट ॲक्युमुलेटरमध्येच पाठवलं जातं आणि उत्तरसुद्धा ॲक्युमुलेटरमध्येच पाठवलं जातं, याच्यामध्ये स्टोअर होतं. असा हा रजिस्टर या ALU मध्ये असतो. तो पुढं आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे कंट्रोल युनिट. कंट्रोलचा अर्थ काय, तर नियंत्रण. सगळं जे काय कार्य करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण केलं असलं पाहिजे कोणाचं तरी. त्यानं सांगितल्याशिवाय, नियंत्रण युनिटकडून एखादी सिग्नल गेल्याशिवाय कुठलाही विभाग कार्य करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण एक सांगतो तुम्हाला, की एक मच्छर तुम्हाला काटतोय किंवा चावतोय. मच्छर चावत असताना मेंदूकडून जोपर्यंत हाताला सिग्नल जात नाहीत किंवा तोंडाला सिग्नल येत नाहीत तोपर्यंत हाताची हालचाल होत नाही किंवा तोंड आई ग असा शब्द काढत नाही. तर यासाठी सांगतोय तुम्हाला की कंट्रोल युनिट हा याच्याकडून जोपर्यंत सूचना जात नाही तोपर्यंत योग्य तो विभाग कार्यरत होऊ शकत नाही. म्हणजे सर्व विभागाला नियंत्रित करण्याचं कार्य या कंट्रोल युनिट मार्फत केलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो आहे रजिस्टर युनिट. या रजिस्टर युनिटचं काय फंक्शन आहे, तर तात्पुरती माहिती साठवायची, साधारण कार्य करणारे, स्पेशल कार्य करणारे असे अनेक रजिस्टर्स आपल्याला डिटेलमध्ये पुढं पाहायचे आहेत. तर आता या ठिकाणी मायक्रोप्रोसेसर 8085 या 8085चं आर्किटेक्चर दाखवले किंवा अंतर्गत रचना दाखवली. आतमध्ये काय काय ब्लॉक्स आहेत ते दाखवलेले. दिसायला थोडीशी आकृती किचकट वाटत असेल, पण एकदा जर ह्याचं फंक्शन, ह्याची कृती तुमच्या डोक्यात बसली तर ही आकृती तुम्हाला तोंडी काढता येणं सुद्धा शक्य आहे. यामध्ये काहीही अवघड नाही आहे, फक्त समजून घ्या. जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही आकृती पाहिली की तिची भीती वाटेल. आणि जे एकदा ह्याचं कार्य समजलं प्रत्येक विभागाचं, आणि कार्य सांगताना मी असं ओळीनं सांगणार नाही आहे, तर मी तुम्हाला कार्य सांगताना फ्लो ऑफ डाटा सूचना, एखादी सूचना आपण दिली, ती सूचना दिल्यानंतर आउटपुट तयार होईपर्यंत काय काय कृती कशी होते या पद्धतीनं आपण जाणार आहोत. तर सुरुवातीला एखादी आपण प्रोग्रॅम रन करायचा आहे, मग प्रोसेसरकडून कृती करायची आहे, तेव्हा पहिलं काम जे सुरुवात होतं ते या प्रोग्रॅम काउंटरचं. फर्स्ट हा काय आहे प्रोग्रॅम काउंटर, तर हा प्रोग्रॅम काउंटर आहे 16 बीटचा एक रजिस्टर आहे.
कोणताही प्रोग्राम रन करताना पहिल्यांदा त्याला स्टार्टिंग ॲड्रेस पुरवावा लागतो. तो दिल्यानंतर पहिल्या सूचनेवर कार्य सुरू होतं आणि त्याचवेळी त्या प्रोग्राम काउंटरमध्ये त्या पुढील सूचनेचा ॲड्रेस काय केला जातो, स्टोअर केला जातो. म्हणजे आपण स्टार्टिंग जेव्हा करतो तेव्हा इथून स्टार्ट करतो. ॲड्रेस दिला, तो ॲड्रेस कुठं आहे, तर तो या ठिकाणी जाणार आहे आणि तिथून माहिती घेऊन डाटा घेऊन येणार आहे. तर हा ॲड्रेस या ठिकाणी आपण दिल्यानंतर ॲड्रेस हा किती बिटचा असतो पण सांगितलं तुम्हाला, प्रोग्राम काउंटर हा 16 बिटचा असतो. हा 16 बिटचा रजिस्टर आहे. याच्यात ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस तुम्हाला पॉईंट आऊट करणार आहे. कारण आपण बाहेर ज्या ठिकाणी माहिती ठेवलेली आहे, प्रोग्राम ठेवलेला आहे, त्या ठिकाणाहून तो ॲड्रेस स्टार्ट करायचा आहे, म्हणजे उचलायचा आहे. त्याचा सुरुवातीचा ॲड्रेस आपण जेव्हा याला सांगतो तेव्हा तिथून मायक्रोप्रोसेसर डाटा आणण्यास सुरुवात करतं. तर पहिल्यांदा जो प्रोग्राम काउंटरमधून ह्याचं काम काय, की इनिशियल ॲड्रेस सांगणे. सुरुवातीचा इनिशियल ॲड्रेस एकदा त्याला आपण दिला की माझा प्रोग्राम 2000 मध्ये आहे, तिथून सुरुवात कर. आपण कॉम्प्युटरमध्ये पाहतो किंवा मोबाईलमध्ये पाहतो, अनेक ॲप्लिकेशन्स आहेत. व्हॉट्सअप, आपल्याला जेव्हा व्हॉट्सअप उघडायचं आहे तेव्हा आपण त्याला व्हॉट्सअपचा ॲड्रेस सांगतो, तर कुठून स्टार्ट आहे आणि कुठं एंड आहे, मग ती फाईल ओपन होत असते आणि मग त्यानंतर त्यामध्ये काय आहे तो पुढचा भाग आला. तसं एखादं कार्य करत असताना त्याचा इनिशियल ॲड्रेस त्याला आपण जेव्हा देतो तेव्हा तो प्रोग्राम काउंटर स्टार्ट तिथून होतो आणि त्याच्या पुढचा ॲड्रेस याच्यामध्ये येतो आणि तो ॲड्रेस या ठिकाणी आल्यानंतर आता 16. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं 8085 हा काय 8 बिटचा प्रोसेसर आहे, परंतु प्रोग्राम काउंटर मग हा 16 बिटचा आहे. कारण याच्यामध्ये ॲड्रेस आणि डाटा, प्रोग्राम काउंटर हा मायक्रोप्रोसेसर 8 बिटचा आहे, परंतु प्रोग्राम काउंटर हा 16 बिटचा आहे. कारण ॲड्रेस हा 16 बिटचा आहे. जास्तीत जास्त माहिती स्टोअर होण्यासाठी मोठी मेमरी या ठिकाणी वापरलेली असते, त्यामुळे 16 बिटचा प्रोग्राम काउंटर वापरलेला आहे. आता हा 16 बिट निघाल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग केलेले आहेत पहा, इकडं 8 बिट आणि इकडं 8 बिट, असे हे 16 बिटची विभागणी होते. ही आहे लोअर ऑर्डर आणि ही आहे, याला म्हणतो LSB आणि याला MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट आणि लिस्ट सिग्निफिकंट बिट. तर याला AD0 ते AD7 हा ॲड्रेस आणि हा पण A8 ते A15 हा पण ॲड्रेस. तर असा हा ॲड्रेस आणि डाटा बफर, ह्या दोन बफर आहेत, हे दोन रजिस्टर आहेत. 8 बिट, हा पण 8 बिटचा आहे. आता या ठिकाणी 16 बिटचा ॲड्रेस आहे, पण डाटा मात्र 8 बिटचा आहे. डाटा 8 बिटचा आहे, त्यामुळं एकूण डाटासाठी 8 बिट आणि ॲड्रेससाठी 16 बिट असे 24 बिट लागले असते. त्यामुळं काय केलं, मल्टिप्लेक्सिंग टेक्निक वापरून डाटा आणि ॲड्रेससाठी एकच बफर वापरली गेली, जो डाटा पण आणतो आणि ॲड्रेस पण सांगतो. जेव्हा 16 बिटचा ॲड्रेस असतो तेव्हा पूर्ण ॲड्रेस बस कार्य करते, तेव्हा डाटा इकडून इकडं ॲड्रेस विचारण्यासाठी किंवा स्टोअर होण्यासाठी तिकडं जाईल. पण जेव्हा डाटा येत असतो तेव्हा हीच बस वापरली जाते, पहिली बस. म्हणून याला AD असं म्हटलेलं आहे. AD, ए म्हणजे ॲड्रेस आणि डी म्हणजे डाटा, दोन्ही. म्हणून याचा जो बाण दाखवला आहे तो बाय डायरेक्शनल दाखवला आहे. आणि ही जी बस आहे ही फक्त ॲड्रेस बस आहे. म्हणजेच काय, याच्यातून फक्त ॲड्रेस पाठवला जातो, ॲड्रेस सांगितला जातो. आता हा जर ॲड्रेस आपण सांगितला आणि त्या ॲड्रेसवरून डाटा उचलला, तो इथं आला. इथं आल्यानंतर तो कुठे येणार आहे पहिल्यांदा, तर याच्यातून या बाय डायरेक्शनल बसमधून तो कुठे येणार आहे, इथं येणार आहे. आता इथं आल्यानंतर कुणाकडे येतोय तो पहिल्यांदा, तर इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे येतो. हा काय आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर, तर तुमची जी काय त्या डाटावरची ॲड्रेसवरची सूचना असेल, जी काय इन्स्ट्रक्शन असेल ती आल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा स्टोअर होते आणि ती स्टोअर झाल्यानंतर त्या पुढं कुठं पाठवली जाते, तर तात्पुरता थांबा आहे हा, येतो आल्यानंतर ती कुठं पाठवली जाते, इन्स्ट्रक्शन डिकोडरकडं पाठवली जाते. आता जेव्हा पहिली सूचना इथून इकडं पुढं पाठवली जाते, ही इथून इथं आणण्याच्या कृतीला आपण फीचिंग असं म्हणतो. इथं आलेला डाटा तुमचा जेव्हा इन्स्ट्रक्शन डिकोडरकडे पाठवला जातो तेव्हा लगेच दुसरा डाटा इथं आणला जातो. अशा पद्धतीनं स्पीड याची वाढवली जाते. आता या ठिकाणी येणारा जो डाटा आहे तो तुमच्या भाषेतला आहे, त्याचं डिकोडिंग केलं जातं, म्हणजेच त्या मशीनला समजणाऱ्या भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि 0-1च्या स्वरूपातील सूचना कुठं दिली जाते, टायमिंग आणि कंट्रोलला दिली जाते. तर जो काही डाटा आहे, इन्स्ट्रक्शन आहे, ते एकदा टायमिंग आणि कंट्रोलमध्ये आल्यानंतर
हा टायमिंग आणि कंट्रोल विभाग काय काम करतो, तर टायमिंग आणि कंट्रोल या विभागामार्फत इन्स्ट्रक्शन सिग्नल्स तयार केली जातात, कंट्रोल सिग्नल्स तयार केली जातात. ती या सगळ्या विभागाला, हे जर तुम्ही पाहिलं लाल अक्षरातलं, सगळ्या विभागाला टायमिंग आणि कंट्रोल विभाग जोडलेला आहे. तर याच्या माध्यमातून सर्व विभागाला काय दिले जातात, सिग्नल्स पोहोचवली जातात. आता ही जी सिग्नल्स आहेत ही 4 प्रकारची सिग्नल्स आहेत. पहिली आहेत कंट्रोल सिग्नल्स. कंट्रोल सिग्नल्समध्ये रेडी, आर डी, डब्ल्यू आर, त्याच्यानंतर ALE ही झाली कंट्रोल सिग्नल. 1 2 3 4 ही कंट्रोल सिग्नल झाली. त्याच्यानंतर स्टेटस सिग्नल आहेत, 3 प्रकारची आहेत, SO, S1 आणि IOM हे स्टेटस सिग्नल आहेत. त्याच्यानंतर रिसेट सिग्नल आहेत, रिसेट इन, रिसेट आउट. त्याच्यानंतर DMA सिग्नल आहेत, होल्ड आणि HLDA. आता हे जे काही सिग्नल आहेत, तर हे सिग्नल प्रत्येक विभागाला पोचवली जातात. मग काही सिग्नल मेमरीकडे जातील, काही इनपुट आउटपुट साधनाकडे जातील, काही इथल्या मधल्या ALUकडे जातील. तर यानुसार टायमिंग आणि कंट्रोल विभाग काय करतो, की सर्व विभागाला इन्स्ट्रक्शन सिग्नल, सूचना सिग्नल किंवा कार्यवाही कृती करण्याचे सिग्नल पाठवण्याचं काम करतो. तर आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या विभागाची माहिती घेतली त्याला आपण टिक करूया. प्रोग्राम काउंटर, त्याच्यानंतर ॲड्रेस बफर, ॲड्रेस डाटा बफर, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर आणि टायमिंग आणि कंट्रोल. आता याच्यामध्ये हा एक ब्लॉक आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. तर इन्क्रीमेंट म्हणजे काय, वाढ करणे, डिक्रीमेंट म्हणजे काय, घट करणे. तर मेमरीमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम काउंटरनं पहिला ॲड्रेस त्याला दिलेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये एकनं वाढ, जसजसा प्रोग्राम एका कृतीत एका ओळीत एक्झिक्यूट होत असतो तेव्हा पहिली इन्स्ट्रक्शन झाली, दुसरी कुठल्या मेमरीला आहे त्यामध्ये एकनं इन्क्रीमेंट वाढ करणे झाली पाहिजे, तरच हा प्रोग्राम काउंटरचा ॲड्रेस बदलणार आहे, तरच त्या ॲड्रेस बदलल्यावर त्या ठिकाणी जाऊन तिथला डाटा आणला जाणार आहे. तर यासाठी वाढ करण्याचं काम ह्या इन्क्रीमेंट मार्फत केलं जातं. आता डिक्रीमेंट कधी करायचं आहे, म्हणजे घट कधी करावी लागते हे पुढं तुम्हाला समजून येईल, पण घट पण करावी लागते. तर यासाठी हा रजिस्टर वापरलेला आहे. हा सुद्धा 16 बिटचा रजिस्टर आहे, याची माहिती तुम्हाला सांगितली मी. तर आता एवढ्या विभागानंतर इथून कंट्रोल सिग्नल पाठवले गेले. आता आपण असं समजूया की ALUला कृती करण्याची सूचना या ठिकाणाहून आलेली आहे. ॲड बी हे रजिस्टर, आपण ॲड बी ही सूचना वापरलेली आहे. ॲड बीचा कोड आहे 1000, हा 8 आणि 080चा हेक्साडेसिमलमध्ये आपण 4च्या स्वरूपात या पद्धतीनं लिहितो. तर अशी ही सूचना जेव्हा येते तेव्हा ALUला अशी सूचना मिळते की ॲड बी. ॲड बीचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी बी दिसतंय पहा, आणि ॲड म्हणजे काय, तर बेरीज करणे, आणि बी. तर या बी हा काय आहे, हे टेम्पररी रजिस्टर आहेत. हे टेम्पररी रजिस्टर प्रोग्रॅमरसाठी आहेत, म्हणजे आपल्यासाठी आहेत. जो कोणी प्रोग्राम करतो त्यासाठी BC, DE, HL आणि ॲक्युमुलेटर असे किती 7 रजिस्टर, म्हणजे 7 जागा आपल्यासाठी त्यांनी मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये ठेवलेल्या आहेत. तर या 7 रजिस्टरमध्ये आपण काय करतो, माहिती आपली साठवत असतो, ठेवत असतो आणि त्यावर कारवाई करत असतो. तर ॲड बी ही जेव्हा इन्स्ट्रक्शन येते तेव्हा या बी रजिस्टरमधील कंटेंट आणि ह्या ॲक्युमुलेटर म्हणजे ए रजिस्टरमधील कंटेंट या दोघाची बेरीज करण्याची सूचना म्हणजे ॲड बी आहे. तर आता हे सगळे 6 इकडं काढलेत आणि हा ॲक्युमुलेटर इकडं दाखवला आहे. तर हा वेगळा आहे का, का का वेगळा आहे, तर हा रजिस्टर ॲक्युमुलेटर हा 2 कार्यासाठी वापरला जातो. एक म्हणजे ALUसाठी आवश्यक असणारा फर्स्ट ऑपरँड, पहिला ऑपरँड हा ॲक्युमुलेटरमध्येच असतो. इथूनच तुम्हाला पहिलं इनपुट पोहोचवलं जातं. मग दुसरीकडे कुठं जरी असलं तरी पहिल्यांदा ते ॲक्युमुलेटरमध्ये आणलं जातं आणि तिथून ALUला पाठवलं जातं. हा फर्स्ट ऑपरँड म्हणून ALU कार्य करतो. त्याच्यानंतर दुसरा ऑपरँड हा काही असू शकतो, बाहेर असू शकतो, या टेम्पररी रजिस्टरमध्ये असू शकतो, कुठेही असू शकतो. मग ह्या बी रजिस्टरमधली माहिती या माध्यमातून कुठं आणली जाते, इथं आणली जाते आणि ती दिली जाते. फर्स्ट ऑपरँड हा ALU मधला ॲक्युमुलेटर असतो ALUचा, आणि ॲक्युमुलेटरचा पहिला आणि दुसरा या टेम्पररी रजिस्टरमधून. या टेम्पररी रजिस्टरमध्ये कुठूनही येतो, मग या इथल्या आतल्या रजिस्टरमधून येईल किंवा बाहेरून येईल. तर या ठिकाणी आल्यानंतर हे दोन्ही इनपुट आल्यानंतर त्याच्यावर कृती केली जाते आणि कृती केल्यानंतर त्याचं जे आउटपुट आहे ते पुन्हा याच मार्गानं ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केलं जातं आणि पाहिजे त्यावेळी पुन्हा कंट्रोल सिग्नल जेव्हा येतील तेव्हा आउटपुट साधनाकडे पाठवलं.
म्हणजे ॲक्युमुलेटर दोन कार्य करतो. एक कार्य म्हणजे फर्स्ट ऑपरँड ALUचं पहिलं इनपुट, या अरेथमॅटिक लॉजिक युनिटला पहिलं इनपुट देण्याचं काम करतो, एक इनपुट. आणि दुसरं इनपुट हे या टेम्पररी रेजिस्टरमधून येतं, त्यावर तयार झालेलं उत्तर हे परत ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केलं जातं. तर असा हा तुमचा ॲक्युमुलेटर. आता या ठिकाणी दाखवलेले जे आणखीन 6 रजिस्टर आहेत, जेव्हा 8 बिटचा डाटा असतो तेव्हा BCDEHL हे स्वतंत्ररित्या वापरले जाऊ शकतात. पण जेव्हा डाटा हा 16 बिटचा असेल तेव्हा काही वेळेला याच्या पेअरमध्ये वापर करावा लागतो. मग अशा वेळी BC ही एक पेअर आपण वापरू शकतो, D ही दुसरी पेअर वापरू शकतो आणि HL ही तिसरी पेअर वापरू शकतो. आपल्याला B आणि D ही पेअर वापरता येणार नाही. बी आणि डी ही पेअर वापरता येणार नाही. आपल्याला वापरता येणार आहे बी आणि सी ही पेअर. तर कारण काय, ठराविक जोड्या ठरवून दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, आपण आत्तापर्यंत प्रोग्राम काउंटर, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, ॲड्रेस बफर, डाटा बफर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, इथून इन्स्ट्रक्शन इथं आले, त्याचं कोडिंगमध्ये झालं, इथं सूचना जनरेट झाल्या, सूचना ALUकडे गेली, ALUला ॲक्युमुलेटरमधून एक इनपुट आलं, टेम्पर रजिस्टरमधून दुसरं इनपुट आलं, आणि या एवढ्या भागाचं आपण कार्य आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आणि हे जे काय रजिस्टर आहेत, हे रजिस्टर सूचना स्टोअर करण्यासाठी वापरलेले असतात. आता राहिलंय काय, स्टॅक पॉइंटर इथं आणि इथं फ्लॅग. आता फ्लॅग काय आहे, तर फ्लॅग हा सुद्धा एक 8 बिटचा रजिस्टर आहे. त्यापैकी आपण काय वापरतो, 5 फ्लॅग वापरतो. कुठले कुठले 5 फ्लॅग वापरतो आपण, तर त्या फ्लॅगची नावं आहेत साइन फ्लॅग. हे पहा, फ्लॅग रजिस्टरमध्ये काय 8 बिटचा आहे, त्यातले 5च बिट वापरलेत, 5च फ्लॅग वापरलेत. एक आहे साइन फ्लॅग, दुसरा आहे झिरो फ्लॅग, तिसरा आहे ऑक्झिलरी कॅरी, पॅरिटी आणि कॅरी. तर साइन फ्लॅग तुम्हाला सांगितलं की जेव्हा उत्तर हे काय आहे ऋण असतं तेव्हा हा फ्लॅग काय होतो, सेट होतो, म्हणजे याचं आउटपुट 1 होतं, बाकीच्या वेळी हा 0 राहतो. झिरो फ्लॅग काय आहे, तर झिरो फ्लॅग हा उत्तर जर 0 असेल तर हा आउटपुट 1, ह्याचा हा फ्लॅग सेट होतो, अन्यथा हाही 0 राहतो. तिसरा फ्लॅग पाहिला कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग काय आहे, तर उत्तरामध्ये जर तुमचा शेवटी हातचा आला, शेवटी हातचा निर्माण झाला, तेव्हा काय होतो, हा फ्लॅग सेट होतो. आणि जर शेवटी हातचा नाही आला, समजा आपण 1+3 करतोय 4, हातचा आला का, नाही, पण 9+5 करताना 14, 14तलं 4 उत्तर आहे आणि 1 काय हातचा आहे. या पद्धतीनं जसं डेसिमलमध्ये करतो तसंच इथं हेक्साडेसिमलमध्ये पण जर शेवटी हातचा आला तर हा फ्लॅग सेट होतो, नाही आला तर हा फ्लॅग काय राहतो, रिसेट राहतो, म्हणजे 0 राहतो. त्याच्यानंतर 5वा आहे पॅरिटी फ्लॅग. आता पॅरिटी फ्लॅग म्हणजे काय, तर इथं आहे पॅरिटी फ्लॅग. कुठं आहे, तर D2 मध्ये, या ठिकाणी पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी कशाला म्हणायचं, तर ALU मध्ये जेव्हा उत्तर साठवलं जातं तेव्हा त्या उत्तरामध्ये एक अंकाची संख्या किती आहे, एक अंकाची संख्या किती आहे. समजा उत्तर आलं 1011, हे उत्तर आलं. तर आता या ठिकाणी पॅरिटी काय आहे, तर 3, एक अंक कितीदा आलेला आहे, 3दा आलेला आहे. मग अशा वेळेस जेव्हा हा विषम अंक आहे, 3 हा विषम अंक आहे, तेव्हा उत्तर हा फ्लॅग 0 राहतो. आणि जर इथं आणखीन एक असा असेल तर आता उत्तरामध्ये समजा किती उत्तर आलेलं आहे, 1 2 3 4, तर या ठिकाणी 4 एक अंकाची संख्या आलेली आहे, त्यावेळी हा फ्लॅग काय होतो, सेट होतो, म्हणजे 1 होतो. आणि सगळ्यात शेवटी 5वं जे आहे ते आहे ऑक्झिलरी कॅरी, जे आहे D4 या बिटला, याची जागा कुठं आहे, इथं आहे. तर या ठिकाणी ऑक्झिलरी कॅरी काय आहे, आणि एक उदाहरण घेऊन आपण सर्व फ्लॅग कसे सेट होतात, कसे रिसेट होतात ते आपण पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय, तर D4 बिटपासून किंवा जे एका बिट निबलपासून दुसऱ्या निबलला जर हातचा तयार झाला, D4 बिटला हातचा निर्माण झाला, तर काय होणार आहे, हा फ्लॅग सेट होणार आहे, आणि नाही झाला तर हा फ्लॅग 0 राहणार आहे. म्हणजे एका निबलमधून दुसऱ्या निबलला, निबलची व्याख्या आपण सांगितली, 4 बिटच्या संचाला आपण काय म्हणतो, निबल असं म्हणतो. आणि या इकडून इकडं जेव्हा इकडं आपण बेरीज करत असतो, आता ठीक आहे आपण इथं उदाहरणच घेतोय, ॲड द 2 गिवन हेक्साडेसिमल नंबर. आता हेक्साडेसिमल नंबर आहेत BC आणि DE. बी म्हणजे काय, तर आपण 11ला बी म्हणतो, 12ला सी म्हणतो, 13ला डी म्हणतो आणि 14ला ई म्हणतो. तर अशा या दोघांची बेरीज करताना काय होईल, बी सी आणि डी ई, पहिल्यांदा सी आणि ई याची बेरीज होणार आहे, सी आणि ई. सी किती आहे 12, ई किती आहे 14,
तर ह्याची बेरीज झाली 26. 26मध्ये आपण हातचा कधी काढणार आहे, तर 16 अंक, हेक्साडेसिमल अंक हा 16 पासून बनलेला, 16 वजा केले राहिले 10, म्हणजे 10 म्हणजे काय, तर ए आणि कॅरी 1. हे सी आणि ईच्या बेरजेचं उत्तर आलं. ए हातचा आला, कॅरी 1 आला आणि उत्तर ए आलं, कारण उत्तर किती राहिले, 10. आता त्यानंतर काय होणार आहे, बी, डी आणि हातचा ह्या तिघांची बेरीज होणार आहे. बी किती आहे, 11, डी किती आहे, 13 आणि हातचा किती आहे, 1. 11 13 1 किती झालं, 25. 25मधून पुन्हा 16 काढले, उत्तर किती राहिलं, 9 आणि कॅरी 1. या पद्धतीनं टोटल आन्सर काय आलं, कॅरी सगळ्यात शेवटी लिहितो 1, त्यानंतर हा 9 आणि त्यानंतर ए, असा 19A हे त्याचं काय आलं, उत्तर आलं. हेच उत्तर आपण इथं या पद्धतीनं केलं. हे आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करून केलं. जर डायरेक्ट आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करून जर केलं तर काय होतं पहा. एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. तर बी सी आणि डी ई. बी म्हणजे काय, 11. 11 आपण कसं लिहितो, 8 2 10 आणि 1 11. त्याच्यानंतर सी 12 कसं लिहितो, 8 आणि 4. 8421 कोड आपण जो गतवर्षी शिकलेलो आहोत, या 8421 कोडनुसार प्रत्येक अंकाची किंमत आपण इथं लिहिली. हे आहे बी सी. हा डी म्हणजे 13. 13 कसं लिहिणार, 8 आणि 4 12 आणि 1 13. तर या पद्धतीनं आपण जर बेरीज केली, 0 1 0 1, इथं हातचा आलेला आहे पहा. या ठिकाणी जर कॅरी जनरेट झाली तर याला म्हणतो आपण ऑक्झिलरी कॅरी आणि हा फ्लॅग सेट होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा हे 3 1 ची 1 आली, असं करत शेवटी काय आलं, शेवटी एक हातचा आला, हातचा आला. हे 8 बीट तुमचे संपले. इथं हे 8 बीट ॲक्युमुलेटरमध्ये जातील आणि हा हातचा कुठं होईल, फ्लॅग रजिस्टरमध्ये सेट होईल. तर अशा पद्धतीनं काय होणार आहे, तुमचे फ्लॅग सेट होणार आहेत. आणि हे फ्लॅग काय असणार आहेत यावेळेस ते तुम्हाला सांगितलं मी. साईन फ्लॅग उत्तर 0 नाही म्हणजे 0 असेल, मायनस नाही म्हणून 0 असेल, उत्तर 0 नाही म्हणून 0 फ्लॅगसुद्धा 0 असेल. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग इकडून इकडं हातचा आलेला आहे, त्यामुळं हा सेट असेल, हा 1 असेल. त्याच्यानंतर पॅरिटी. पॅरिटी म्हणजे काय, तर एकची संख्या 1 2 3 4 5. उत्तराची संख्या किती आहे, इथं एकची संख्या 5 दिसते, पण उत्तर हे नाही आहे, ह्याला बाजूला काढायचं. उत्तर किती आहे, 1 2 3 4 हे उत्तर आहे. ह्या उत्तरामध्ये 4, एकची संख्या 4 आहे, म्हणजे पॅरिटी फ्लॅगसुद्धा सेट आहे, 1 असेल. आणि कॅरी फ्लॅग, हा कॅरी आलेला आहे म्हणून कॅरी फ्लॅगसुद्धा सेट असेल. तर अशा पद्धतीनं हे फ्लॅग रजिस्टर कार्य करतात. तर आता आपण या डायग्रॅममधील सर्व ब्लॉकची माहिती घेतलेली आहे, एक्सेप्ट एक. या ठिकाणी राहिलेला आहे स्टॅक पॉइंटर आणि दुसरा राहिलेला आहे इंटरप्ट कंट्रोल आणि तिसरा राहिलेला आहे SIO कंट्रोल. ह्या 3 ब्लॉकची फक्त माहिती राहिलेली आहे. बाकी सर्व माहिती एकदा रिवाईज मी करतो आणि ह्या 3 ब्लॉकची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हे बघा, एखादा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करताना फर्स्ट काम प्रोग्रॅम काउंटरपासून स्टार्ट होतं. प्रोग्रॅम काउंटरमध्ये जेव्हा इन्स्ट्रक्शन ॲड्रेस पुरवला जातो, तो एक एकनं इन्क्रिमेंट करण्याचं काम हा इन्क्रिमेंट रजिस्टर करतो. तो ॲड्रेस 16 बिटचा असल्यामुळे त्याची विभागणी या 2 बफरमध्ये केली गेली. तो ॲड्रेस या ठिकाणाहून दोन्ही मेमरी ॲड्रेसला पोहोचला जातो आणि तिथं ॲड्रेसवर एकदा तो पोहोचला की तिथं असणारा डाटा, टायमिंग कंट्रोलच्या सूचनेनुसार डाटा या ठिकाणाहून येतो आणि तो डाटा या ठिकाणाहून आल्यानंतर तो इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये येतो. इथं काही काळ थांबतो आणि इथून डिकोडरला पाठवला जातो. इथपर्यंत येणारा डाटा हा आपल्या भाषेत असतो. त्याचं रूपांतर मशीनला समजणाऱ्या भाषेमध्ये करण्याचं काम हा डिकोडर करतो. त्या डिकोडरनं विशिष्ट कोडमध्ये जेव्हा टायमिंग आणि कंट्रोलला सूचना पाठवली जाते तेव्हा हा विभाग ॲक्टिवेट होतो आणि योग्य त्या विभागाकडं सिग्नल्स पाठवले जातात. टायमिंग आणि कंट्रोलचं कार्य काय, तर सर्व विभागाला सिग्नल्स पाठवणे. जेव्हा ALUकडे हे सिग्नल्स येतात तेव्हा ALU काय करतो की 2 इनपुटची पाहणी करतो. पहिलं इनपुट ॲक्युमुलेटरमधून घेतो, दुसरं इनपुट टेम्पररी रजिस्टरमधून घेतो. ह्या टेम्पररी रजिस्टरमध्ये बाहेरून येईल इनपुट किंवा इथल्या आतल्या रजिस्टरमधून येईल, कुठूनही येईल. हे मल्टिप्लेक्सर टेक्निकनं रजिस्टर सिलेक्ट होतो आणि त्यातली माहिती या टेम्पर रजिस्टरमध्ये येते. ALU त्या दोघांची काय सूचनेनुसार कृती करतो आणि तयार झालेलं उत्तर या ठिकाणी पाठवतो. त्यानंतर त्याच उत्तराचं जे स्टेटस आहे, उत्तर नाही, उत्तराची स्थिती ती कुठं पाठवली जाते, फ्लॅग रजिस्टरमध्ये पाठवली जाते. हे फ्लॅग 5 प्रकारचे असतात, साईन फ्लॅग, कॅरी फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग आणि पॅरिटी फ्लॅग. त्यानुसार उत्तरानुसार सेट होतात, रिसेट होतात. आणि एक लक्षात घ्या, फ्लॅग रजिस्टर हा फक्त करंट स्टेटस स्टोअर करतो.
करंट स्टेटस ALUमध्ये काल काय कृती झाली होती त्याचे फ्लॅग इथं तुम्हाला दिसणार नाहीत. आत्ता लास्ट आन्सर कृती कुठली केलेली आहे त्या कृतीचे फ्लॅग त्यानुसार या ठिकाणी फ्लॅग काय होत असतात, सेट होत असतात. आता पुढच्या भागामध्ये या राहिलेल्या 3च आपण माहिती घेऊया. ओके, थँक्यू.